मित्र हो, गेल्या दशकेला आपण पाहिलं की अनवरच्या फकीरची बायको ही तिच्या घरी चिडीचं तेल संपलं, चिमणीचं तेल संपलं, दिवा लावायला तिच्याकडे काहीच नव्हतं. तेव्हा ती शेजारच्या शेवंताबाईला थोडंसं चिडीचं तेल उसणं मागायला गेली होती. तिच्या नवऱ्याजवळ चिडीच्या तेलाचा पिपा असून सुद्धा, कारण तो ग्रामपंचायतचा रखवालदार असल्या कारणास्तव त्याच्याकडे तेलाचा पिपाच राहायचा. पण मात्र आमचा सरकारी कामातील भ्रष्टाचार तेव्हा शिष्टाचार नव्हता. अनवरशाह फकीर जरी असला तरी तो काय होता, शिष्ट होता, सभ्य माणूस होता, असं या ठिकाणी आपण गेल्या दशकेला पाहिलं. आणि ग्रामपंचायतीच्या पिपातील रॉकेल घरी देणारा तो हैवान नव्हता, तो केवळ एक गावातला प्रकाश देणारा एक विश्वासू इन्सान होता. इथपर्यंत आपण पाहिलं. आता पुढे बघा काय म्हणतात की त्याच्या निरक्षर बायकोची देखील आज सही येते, कदर येते, कीव येते की सरकारी मालमत्ता आपली नसून ती गावची आहे हे तिला कोणी शाळेत कॉलेजात शिकवलं नव्हतं, तरी त्या चिडीच्या तेलावर आपला अधिकार नाही हे तिला कळत होतं. सारी सरकारी मालमत्ता आपल्या घरात दडपली जात आहे आणि जणू काही ती आपली वडिलोपार्जित संपत्ती आहे. या तोऱ्यानं अधिकाऱ्यांच्या बॉबकटवाल्या पदवीधर बायका जेव्हा वागतात तेव्हा उघड्या विद्यापीठात शिकलेल्या त्या बायका अधिक सुसंस्कृत होत्या याची प्रचिती देते. वा, आजही मोठमोठ्या सरकारी दफ्तरात काम करणाऱ्या व्यक्तींच्या बायका, लेखकांनी त्यांना बॉबकट म्हणून म्हटलंय, ह्या अधिकाऱ्यांच्या बायका ह्या अशा तोऱ्यात वागतात जणू काही यांची वडिलोपार्जित संपत्ती आहे. कारण हे सरकारी मालमत्ता हे लोक स्वतःचीच मालमत्ता आहे असं वागतात. म्हणून लेखक म्हणतात की तेव्हा उघड्या विद्यापीठात शिकलेल्या, म्हणजे हे अनवरशाह फकीरची बायको कोण्याही विद्यापीठात न शिकलेली, कोण्या शाळा महाविद्यालयात न शिकलेली बायको, तेव्हा असं वाटतं हे जे गावातून, जे समाजातून, जे घरून जे शिक्षण मिळतं हे कोण्या विद्यापीठापेक्षा कमी नाही असं लेखकांचं म्हणणं आहे. आणि विद्यापीठात न शिकलेल्या ह्या बायका अधिक संस्कृत होत्या याची प्रचिती येते. पहा, कारण ह्या जरी या सरकारी सेवेत कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या बायकापेक्षाही ह्या व्यक्ती सुसंस्कृत वाटतात असं त्यांना लेखकांना म्हणायचं आहे. पहा, कारण ह्या बायका अशा काही वागतात की जणू काही यांची काय आहे, वडिलोपार्जित संपत्तीच जणू काही आहे असं लेखकांनी म्हटलंय. पुढे बघा, अनवरशाहनं कदाचित थोडं चिडीचं तेल घरी नेलं असतं तर अंगावर पार पडल्यासारखी ती किंचाळून म्हणाली असती, अल्लाह अल्लाह, इतनी हरामी कायको जी, उपरवाला देखता है ना, नाही होना जी. नाही होणार म्हणे. त्यांना ते नको, कारण ती जर अनवरशाह फकीरनं कदाचित थोडं चिडीचं तेल घरी नेलं असतं तर बायको अंगावर पार पडल्यासारखी किंचाळून म्हणाली असती की देवा देवा देवा, अल्लाह अल्लाह अल्लाह, इतनी हरामी कायकू, एवढी हरामखोरपणा कशाला. आणि ती किंचाळून म्हणाली असती, उपरवाला देखता है ना, नाही हो नाही, असं आम्हाला नकोय, कारण वरचा ईश्वर पाहतोय, वरचा अल्लाह पाहतोय, त्यापेक्षा न घेतलेलं बरं, नको एवढी हरामखोरपणा असा नको, अशी ती बाई किंचाळून आपल्या नवऱ्याला म्हणाली असती. हरामीच्या पैशावर त्याच्या सुखाच्या कल्पना तेव्हा स्वार झाल्या नव्हत्या. भाजी भाकरीचा घास आणि वाकडाचा ध्यास यांना अनावर सुख दे, या सुखाच्या साम्राज्यातील ते सम्राट होते. सुख पाहता जवा पडे, दुःख पर्वता एवढे, असं तुकाराम महाराजांनी म्हटलं. परंतु यांच्या घरी थोडंसं जरी सुख असलं तरी ते काही कमी नव्हतं. मोठ्या साम्राज्यातील सम्राट होते ते या सुखाच्या बाबतीत. काय म्हणतात ते की भाकरीचा घास आणि वाकळीचा ध्यास. ही बाई वाकळा शिवून, गावातील लोकांच्या वाकळा शिवून आपली मीठ मिरचू संसारात ती थोडीशी हातभार लावत होती. पण असा हरामखोरपणा, असा बैमानपणा, असा भ्रष्टाचार त्या बाईला कदापि सहन झाला नव्हता आणि होणारही नव्हता. ती म्हणते की बा, आपल्या भाकरीचा घास, जे काही भाकर मिळते, 2 घास आपल्याला जे सुखाचे मिळतात ते या मोठ्या साम्राज्यापेक्षा काही कमी नाही, एका सम्राटापेक्षाही ते सुख देणारं होतं असं लेखक म्हणतात. अनवरशाहचं बत्ती लावणं आणि दत्तूचं चिवडा विकणं थांबलं की दुक्कल
मग अनवर्शाच्या अंगणात बसते. जुक्कल म्हणजे दोघं जण. एका कागदात दत्तू आपला वाटा चिवडा आणायचा आणि अनवर्षा आपला वाटा गांजाचे चिलम आणायचा. अंगणातील तळकुटावर दोघंही बुड टेकून बसायचे. गांजाचे चिलम भक भक करीत अधूनमधून दोघांच्या तोंडावर फटकल मारी. मग चिवड्याची भक्के मारता मारता दोघे जादूच्या सतरंजीवर मस्त आभाळात फेरफटका मारत. कधी कधी दत्तूला अनवर्शाच्या लेकराची आठवण येई. महबूब शहाच्या बाबूच्या हातावर तो मुठभर चिवडा ठेवी तेव्हा मोसंबी नारंगी गावभर नागडी हिंडून आपल्या वासानं वस्तीतल्या झोपड्या उठवत नव्हती. पाळण्यातल्या लेकरांना आपूचा इलम आणि मोठ्यांना गांजाची चिलम ही लोकमान्य कलम होती. कारण हे दोघंजण दोघंजण अंगणात अंगणात अनवर्शा फकीर आणि दत्तू चिवडेवाला हे दोघंजण काय करायचे, अनवर्शाच्या अंगणात बसायचे. दत्तू आपला वाटा आणायचा. तो वाटा कोणता असायचा तर तो चिवडा आणायचा आणि अनवर्षाही आपला वाटा म्हणून गांजाची चिलम आणायचा. अंगणात हे दोघं जण काय करायचे, गांजाच्या चिलमचे अधून भपके मारायचे आणि मग चिवडाही खात हे दोघं आपल्या तंद्रीतच ते जादूच्या सतरंजीवर मस्त आभाळात फेरफटका मारून यायचे. असे करत असताना दत्तूला अनवर्शाच्या मुलांची आठवण यायची. तेव्हा तो लहानपणी महबूब शाह हा मोठा मुलगा त्याला लहानपण महबूब शाह कसा होता याची आठवण दत्तूला यायचा. मग बाबूच्या हातावर तो काय करायचा, मुठभर चिवडा ठेवत होता. अशा प्रकारे आणि नंतर झोपड्या उठवत नव्हती, कारण नागडी हिंडून आल्या आपल्या वासानं वस्तीतल्या झोपड्या उठवत नव्हती. मोसंबी नारंगी गावभर नागडी हिंडून अशा प्रकारे जरी त्यांनी पेहराव जरी केला असला, कशी नागडी उघडी हिंडून जरी असलं तरी मात्र ते गावातील लोकांना त्यांचा कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता असं ते म्हणायचे. आणि एक लोकमान्य कलम या ठिकाणी त्यांनी सांगितलं की पाळण्यातल्या लेकरांना अफूची गोळी त्या पाळण्यातील लेकरांना देत होते आणि गावातील मोठ्यांना गांजाची चिलम हे एक लोकमान्य कलम त्या गावात होऊन गेली होती. अनवर्शाचे गुंजारलेले डोळे मग कबीरचे दर्शन घेत पद गाता गाता तो कहत कबीर सुनबाई साधूवर आला की मोठीमाय म्हणे. मोठीमाय अर्थात अनवर्शाची बायको. आजी सुना क्या मैं क्या बोलती तो. तर मग कबीर म्हणायचा आपला अनवर्षा म्हणायचा क्या. कबीरमय झालेला अनवर्षा विचारी की काय, त्याची बायको विचारायची की मी काय म्हणतो ते ऐकलत का तुम्ही. ते मग ते तिकडून प्रत्युत्तर द्यायचा की क्या लोक झोपतील जा. त्याच्या हाती चिमटा कटोरा व झोळी देऊन त्याची बायको त्याला पृथ्वी तलावर आणि म्हणजे काय, चिलम पीत गांजा ओढत तो आपल्या तंत्रीत असायचा. म्हणजे ते सांगितलं मग त्यांनी की जादूच्या सतरंजीवर सगळं आबाळभर फेरफटका मारायचा. मग त्याची बायको त्याला हळूच करत त्याला आवाज द्यायची, आजी सुनते हो, जा गावात भिक्षा मागायला जा, कारण रात्रीची वेळ आहे, लोक काय होतील, झोपतील लोक. त्यामुळे ते मग बायको त्याच्या हातात चिमटा कटोरा आणि झोळी देऊन त्याला बायको पृथ्वी तलावर आणायची आणि म्हणायची की तुम्ही जा बरं, आता लोक झोपतील. डोक्याला धाटा बांधून पायात टायरी चप्पल घालून अनवर्षा हाती कंदील घे चिमटा वाजवीत आपल्या चंद्रीत कटोरा घेऊन अनवर्षा निघाला की दत्तू घराकडे वळे. अशी 24 तासातून त्यांची मैफिल झडे. मग अशा प्रकारे मग ते अनवर्षा गावात काय करायचा, आपल्या हातात कटोरं चिमटा आणि झोळी घेऊन डोक्याला घाटा बांधून पायात टायरी चपला घालून आणि हातात कंदील एवढा सगळा पसारा घेऊन तो गावात फिरायचा. आणि मग तो तिकडे निघाला की दत्तू सुद्धा आपल्या घराकडे वळायचा. आणि अशी त्यांची मैफल कधी भरायची, 24 तासातून एकदा. गावातील लोक मुर्दाड कोंबडी खात नसत. अशा लोकांना अनवर्षा वाली होता. तो कोंबडी हलाल करून घ्यायचा. तो कोंबड पारखी असल्याने रोगट कोंबडी अचूक ओळखे. हे मुर्गी खाऊ नका, बिमार आहे म्हणून तो काय लोकांना सल्ला द्यायचा. रविवार दिवस म्हणजे आमचा आणि अनवर्षाचा सुट्टीचा दिवस. तरी न चुकता अनवर्षा संध्याकाळी दिवाबत्ती करी. फक्त कोंडवाडा आणि ग्रामपंचायतीचे काम बंद असे. रविवारी अनवर्षा जंगलात हिंडे आणि बकेटीत मोठमोठे मधाचे पोळे घेऊन परतत असे. मग अनवर्षा काय करायचा रविवारी, कारण फक्त कोंडवाडा आणि ग्रामपंचायतीचे काम बंद असे, पण बाकी मात्र अनवर्षाला दुसरे काम असायचे.
रविवारी म्हणजे काय, रविवारी सर्वांना सुट्टी. आणि म्हणजे लेखक लहान असताना ते म्हणायचे की रविवारी आमचा आणि अनवर्षाचा सुट्टीचा दिवस. मग काय करायचे, कोलवड आणि ग्रामपंचायतीचे काम बंद असल्यामुळे अनवर्षात जंगलात फिरायचा आणि बकरीत काय करायचा तो, मोठमोठे मधाचे पोळे घेऊन परतत असे. गुळाच्या पाकातील नकली सहज विकण्याची कला त्याला अवगत नव्हती. काही काही लोक काय करतात माहिती आहे ना, हे शहरामध्ये येतात, ते गुळाचा पाक तयार करतात आणि काय म्हणतात लोकांना की हे मध आहे, मधाचा पोळा आहे असं म्हणतात. पण मात्र ही नकली कला त्याला कधीही अवगत झाली नाही. अस्सल सौदासाठी लोक अनवर्षावर भरोसा ठेवीत, कारण ते भरोसावाला माणूस होता, त्याला माहीत होतं आणि इमानदार होता. तांबेरे मोहोळ, साधे मोळ कसेही मोळ असो, ते अनवर्षा आपल्या खास हिकमतीनं झाडीत असे. लोक म्हणत त्याला मोळ झाडण्याचं मंत्र अवगत आहे म्हणून त्याला माशा डसत नाही. खरे खोटे अनवर्षा जाणे, पण त्याला कधीही माशात चावले नाही. कुणीतरी गरजू गृहिणी म्हणे बा, कारण अनवर्षा गावातील लोकांना असं वाटायचं की अनवर्षाला काहीतरी मोहळ झाडण्याचं तंत्र माहीत होतं. मधाचं कारण त्याला कोणता तरी मंत्र अवगत होता असं गावातील लोक म्हणायचे. पण खरं खोटं काय जाणे हे तो अनवर्षा स्वतःलाच माहिती होतं अनवर्षाला की नेमकं काय आहे ते. पण मात्र त्याला कधीही मधमाशा चावल्या नाही पा. आणि त्याला पारख होती की तांबेरे मोहोळ आणि साधे मोहोळ कसे ओळखायचे ते, कारण ते खास हिकमतीनं म्हणजे एक वेगळी नजर, पारखी नजर म्हणतो की नाही, मग ते पारख असायची त्याला. मग हे झाडून गावात तो आणायचा. मग कोणीतरी गरजू गृहिणी म्हणे की भाऊजी दवा पाण्यासाठी निंबावरचं सहज पाहिजे, आणि तो खात्री द्यायचा आणि खात्रीपूर्वकच निंबावरील पोळे आणून देत असे. अनवर्षामुळे गावातील बायकांचं कुंकू फार मजबूत असे. झोपतही ते पुसले जात नसे. पोळ्यातील सहज निपटून दिल्यावर बायकांना तो कुंकू लावण्यासाठी मेणपट्टी फुकट देत असे पा. कारण तुम्ही कधी मोहोळ जर खाल्ला असेल, ज्याला आपण काय म्हणतो की खेड्यातील जे अस्सल मोहोळ आहे, ते जे खरं आहे ते, कारण गुळाचा पाक केलेलं मोहोळ नव्हे, तर जे मधाचं पोळ, जे मधमाशांनी तयार केलेलं पोळ असेल, मध असेल, ते तुम्ही मध खाल्यानंतर चावून खाल्यानंतर जे उरतं त्याला मेण म्हणतं. पूर्वीच्या काळी बायका मोहोळ खाल्यानंतर जे उरतं मेण ते एका डब्बीत भरून ठेवायचे. कुंकू असायचं. तर मग हे कपाळाला आधी काय करायचे, कपाळाला ते मेण लावायचे. मेण लावल्यानंतर त्याच्यावरती कुंकवाचा करंडा असा गोल फिरून लावायचा. मात्र आता ती पद्धत आहे का, नाही. आज आपली आजी वगैरे किंवा त्या वयातील बायका फक्त कुंकू लावताना दिसतात, मात्र आता कुंकू दिसत नाही. कारण आता काय आहे, टिकली तर टिकली, नाही तर काढून फेकली, असं आहे त्याला. बघा पुढे. आणि ते म्हणतात की अनवर्षामुळे गावातील बायकांचं कुंकू कायम टिकून राहतं, मजबूत राहतं आणि झोपेतही ते पुसलं जात नाही, एवढं ते मजबूत मेण तयार व्हायचं. पोळ्यातील सहज निपटून दिल्यावर बायकांना तो कुंकू लावण्यासाठी मेणपट्टी फुकट देत असे. मेणाचा पैसा त्यानं घेतला नाही आणि सहजाचा माफक पैसा त्यानं सोडला नाही. सहज विकणे हा त्याचा व्यवहार होता, पण मेणपट्टी देणे हा त्याचा धर्माचार होता. पहा किती मस्त, छान. त्याला धर्म वाढवणाऱ्या माय मावल्यांकडून तो कुंकवाचा मोल वसूल करणारा अधर्मी नव्हता. तेव्हा सवाष्णींच्या कपाळावरील कुंकू हे सौभाग्याचं लेणं होतं. आजच्या तकलादू टिकल्यांसारखं मॅचिंग फॅशनचं गाणं नव्हतं. मी तुम्हाला तेच सांगितलं की आजकाल फॅशनच्या जमान्यातलं ती टिकली नव्हती, तकलादू नव्हते. तकलादू म्हणजे चाल ढकल करणारे. पण माय मावल्याकडून कधी त्याने या गोष्टीचे पैसे घेतले नाही, कारण तसा घेणारा तो अधर्मी नव्हता. त्याला धर्म वाढवणाऱ्या माय मावल्याकडून त्याला भरपूर मान सन्मान मिळायचा. तेव्हा आमच्या शाळेजवळील चिंचबनात खूप मोहळं असत, पण चुकूनही चिंचेवरील पोळ मात्र अनवर्षानं झालं नाही. याचं खूप नवल वाटेल. पहा, त्याच्या शाळेजवळ जे चिंचेचं झाड होतं त्या चिंचेच्या झाडावर नेहमी खूप मोहळं असत, पण चुकूनही चिंचेवरील पोळ मात्र अनवर्षानं झाडलं नाही, याचं नवल वाटेल. मोठे बा, तुम्ही चिंचेवरचं मोहळ काढून झाडत ना, लेखकाने विचारलं.
एकदा मी सहज विचारलं, अलीबाबाची गोष्ट ऐकून तृप्त झाल्यावर. एकदा अनवरशा मोठेबा म्हणायचे त्यांना. अनवरशा मोठेबाला त्यांनी लेखकाने विचारलं की, मोठेबा तुम्ही चिंचेचं मोहळ काऊन झाडत नाही, हे कधी विचारलं त्यांनी. जेव्हा त्यांना अलीबाबाची गोष्ट सांगून झाल्यावर त्यांनी मग सहज विचारलं की तुम्ही का झाडत नाही आणि कसं काय ते समजत नाही. त्या दिवशी आम्ही सिम सिम खुलजा असा जसा काही मंत्र म्हटला आणि अनवर्षाच्या खजिन्याचा दरवाजा उघडला. काहीतरी झालं पहा आता. अशा प्रकारे आणि असं असू द्या. फार वेळ झाला. पुढच्या तासिकेला आपण पुढचं पाहू. पुढच्या तासिकेला हा पाठ संपून जातो. ठीक आहे.